एकदम उंच असा वॉटरफॉल, जोराचा पाऊस आणि मी एक अशी गोष्ट करायला निघालेलो जी की याआधी मी कधीच केली नव्हती. पण ती गोष्ट कोणती आहे हे सांगायच्या आधी मी सुयश आणि हा आमचा ग्रुप आहे माउंटेन ऍडव्हेंचर कोल्हापूर, जे की ऑर्गनाईज करतात ट्रेक, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आणि बरंच काही. आणि तुम्हाला असं कधी झाले काय, भीती पण वाटते आणि एक्साइटेड पण आहे. सेम असं माझ्यासोबत झालेलं. एक्साइटेड होतो कारण काहीतरी नवीन करायला जात होतो आणि भीती यासाठी वाटत होती की याआधी असलं काय कधीच केलं नव्हतं. तर आज आम्ही करणार होतो वॉटरफॉल रॅपलिंग आणि मी फेस करणार होतो माझ्या हाईटच्या भीतीला. तर हे मी कसं करतोय हे पुढे आपण बघू. तर आजचा दिवस चालू झाला आणि मी नेहमीप्रमाणे लेट होतो. कोल्हापुरातून बाहेर पडून आम्ही येऊन पोहोचलोय गगनबावडा येथील भुईबावडा घाटात. वातावरण एक नंबर झालेलं आहे. आम्ही थोडा वेळ न वाया घालवता आमचे सगळे इक्विपमेंट घेतले आणि आमच्या डेस्टिनेशन कडे जायला चालू केले. निसर्गाची मजा घेत आम्ही येऊन पोहोचलेलो आमच्या डेस्टिनेशनच्या इथं. पण मेन विषय तर आता चालू होणार होता. रॅपलिंगचा सेटअप करायला सुरुवात केली, पण वारे एकदम जास्त असल्यामुळे अनिकेतदांना थोडं कष्ट जास्त करायला लागणार आणि अनिकेतदा या क्षेत्रात गेले 15 ते 20 वर्ष असल्यामुळे रिस्कचा काही विषय नव्हता. रॅपलिंगला लागणारे सगळे सेफ्टी इक्विपमेंट आम्ही युज करत होतो. सगळा सेटअप झाला, आमचा एक मेंबर सक्सेसफुली खाली उतरला आणि आता माझा नंबर होता. तेवढ्यात अचानक एकदम मोठा पाऊस चालू झाला. अचानक एकदम मोठा पाऊस आला आता आणि पाऊस एवढा मोठा होता की आम्ही रॅपलिंग करू शकत नव्हतो. मी तर सगळे होप्सच सोडलेले की पाऊस आता थांबेल, पण थोड्या वेळाने पाऊस कमी आला आणि आता नंबर होता माझा. भीती जर वाटत होती, सगळे सेफ्टी इक्विपमेंट घातले आणि आता वेळ होती माझ्या हाईटच्या भीतीला सामोरं जायची. अनिकेत दादांनी सगळे इन्स्ट्रक्शन दिले आणि मी खाली जायला सुरुवात केली. आपलं आयुष्य म्हणजे अनुभवांचा खेळ आहे आणि हा अनुभव तर डायरेक्ट वॉटरफॉल मध्ये उतरायचा होता. पाण्याचा जोर, बर्फासारखं थंडगार पाणी आणि त्या ओल्या दगडांवरून खाली उतरताना येणारा थ्रिल विषयच नाही. ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मला भीती तर खूप वाटत होती, पण एकदा रॅपलिंगला सुरुवात केल्यावर डोक्यात एकच होतं की आपल्याला करायचं आहे. लांबून बाहेर दिसणारं पाणी त्या अंगावर जोरात पडत होतं, पाय निसटत होते, पण मी हार मानली नाही आणि फायनली मी सेफली आणि सक्सेसफुली खाली उतरलेलो. माझा कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय झालेला, कारण मला कधीच वाटलं नव्हतं की मी हे करीन. हा अनुभव घेतल्यावर मला एक कळालेलं की भीती सगळ्यांच्याच मनात असते, पण त्या भीतीला फेस करून आपण स्वतःवर विश्वास ठेवला की कोणतीही गोष्ट आपण करू शकतो.